सध्या विधिमंडळातली दृश्य आपण पाहतोय। राज्यपाल आचार्य देवव्रत हे आता दाखल झालेले आहेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं स्वागत केलेलं आहे। सोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच आता राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं अभिभाषण होणार आहे आणि या अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 21 दिवस राज्याचं हे अधिवेशन चालणार आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झाले होते आणि आता विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपालांचं स्वागत केलं जातंय। काही वेळातच आता राज्यपाल यांचं अभिभाषण आहे। विधिमंडळातही आपण दृश्य पाहतोय। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। अजित पवार यांच्या विनाच यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतंय। राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधिमंडळात आता दाखल झाले। काही वेळातच त्यांचं अभिभाषण सुरू होणार आहे आणि या अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। 21 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये आता काय महत्त्वाचे निर्णय होतात, कशा पद्धतीने यंदाचं अधिवेशन पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर गेल्या सलग 11 वेळा अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला होता। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मांडतात। विधिमंडळात हे आपण दृश्य पाहतो। राज्यपाल आचार्य देवव्रत हे आता विधिमंडळात दाखल झाले। काही वेळातच राज्यपालांचं अभिभाषण आहे आणि या अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि सगळे आमदार आता विधान भवनात दाखल झाले। राज्यपाल आचार्य देवव्रत विधान भवनात पोहोचले। काही वेळातच त्यांचं अभिभाषण आहे आणि अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते।
एक सेकंड सर 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 एक फोटो सर एक फोटो। तर विधिमंडळ परिसरातली ही आपण दृश्य पाहतोय। राज्यपाल आचार्य देवव्रत विधान भवनात पोहोचले। काही वेळातच त्यांचं अभिभाषण होणार। महाराष्ट्र गीतानंतर आता राज्यपाल आचार्य देवव्रत विधान भवनात दाखल झाले। राज्याचे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं काही वेळापूर्वी स्वागत केलं आणि त्यानंतर आता राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं काही वेळातच अभिभाषण होणार आहे आणि या अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता राज्यपाल सुद्धा विधान भवनात दाखल झालेत। अभिभाषणानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात होती। कल्याणी खरं बघायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा पहिला दिवस आहे आणि अशामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील आलेले आहेत आणि अशामध्येच आज प्रमुख जे पाहुणे म्हणता येतील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील आता या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि अशामध्येच आता विधान भवनमध्ये ते सध्या जाताना दिसून येत आहेत। राज्यपाल जे आहेत आता त्यांचं अभिभाषण हे देखील होणार आहे आणि त्यांचं अभिभाषण झाल्यानंतर शोक प्रस्ताव हा देखील सादर केला जाणार आहे। अशामध्येच अजित पवार यांचा शोक प्रस्ताव आज प्रामुख्याने होणार आहे आणि इतकंच नव्हे तर अजून देखील काही राजकीय मंडळी आहेत ज्यांचं निधन मागील 1 वर्ष झालेलं आहे आणि अशामध्येच सुरूपी सिंग, हिरिया नाईक, शालिनीताई वसंतराव पाटील, राज खरागंजी पुरोहित, जे राज्यमंत्री देखील होते गंगाधर पटणे, अशा सगळ्यांचा शोक प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। खरं तर राज्यपाल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं अभिभाषण होणार आहे। अभिभाषण झाल्यानंतर शोक प्रस्ताव होणार आहे। आज जे पहिल्या दिवशीचं कामकाज आहे ते इतकंच असणार आहे। उद्यापासून जे आहे खरी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात जी आहे ती होताना दिसून येईल आपल्याला। कल्याणी, विरोधी पक्ष नेते सध्या दाखल झालेत का? विरोधी पक्षातले कोणते कोणते नेते सध्या दाखल झालेत विधान भवनात? कल्याणी, खरं बघायला गेलं तर यंदाचं अधिवेशन पण बिना विरोधी पक्ष नेत्याच्या विना असणार आहे असं म्हणण्यास हरकत नाही। हे अधिवेशन संपेपर्यंत तरी अध्यक्ष काही निर्णय घेतात का आणि विरोधी पक्ष नेत्याबद्दल काही जाहीर करतात का हे पाहणं महत्वाचं असेल। सध्या समजा पाहायला गेलं तर अनेक आमदार जे आहेत विरोधी पक्षातले महाविकास आघाडीतले नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशामध्येच अनिल चौधरी असतील किंवा मग सचिन हे असतील, असे अनेक आमदार जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असो किंवा मग काँग्रेस पक्षातले असो, हे या सगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कल्याणी, नक्की शुभम, त्यामुळे आजचं कामकाज कसं असेल हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। तर थोड्याच वेळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री विधिमंडळात पोहोचले। राज्यपाल आचार्य देवव्रत सुद्धा विधिमंडळात आलेले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 दिवस चालणार आहे। सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झाले। त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 21 दिवस चालणार आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल आचार्य देवव्रत सुद्धा विधान भवनात पोहोचलेत। त्यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार। पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। तर आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान अधिवेशन काळामध्ये शिंदेंकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर देण्यात आली। नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे आहे, तर दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली। गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभा अध्यक्षांना त्यांनी पत्र दिलं। दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं।